तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. विहिरीत पडलेल्या आईला वाचवण्यासाठी मुलाची उडी, दोघांचाही करुण अंत. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुडगाव शिवारातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. आईला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलाचाही विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पाहुयात सविस्तर बातमी. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुडगाव येथील काजळीमळा परिसरात सोमवार दिनांक 30 मार्च 2026च्या रात्री एक मोठी दुर्घटना घडली. रात्री 11 वाजेच्या सुमारास 40 वर्षीय देवयानी निलेश शिंदे या आपल्या शेतातील विहिरीत अचानक पडल्या. आई विहिरीत पडल्याचे पाहताच त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा 21 वर्षीय मुलगा अथर्व निलेश शिंदे याने तात्काळ विहिरीत उडी घेतली. मात्र दुर्दैवाने आईला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलाचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. आई आणि मुलाचा असा एकाच वेळी अंत झाल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित आणि बीट हवालदार शांताराम निंबेकर करत आहेत. एकाच वेळी आई आणि तरुण मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने दुडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क. धन्यवाद.